नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती परीक्षेचा आज तिसरा दिवस तर पहिली शिफ्ट झालेली आहे 19 तारखेची। तर मित्रांनो यामध्ये काय काय प्रश्न आलेले आहेत जीकेचे तसंच इतर विषयांचे आणि पॅटर्न जो आहे पॅटर्न चेंज होताना दिसतो आहे का। मॅथचे जे क्वेश्चन्स आहेत तर मॅथचे क्वेश्चन्स हार्ड विचारले जात आहेत की सोपे विचारले जात आहेत। त्यानंतर मराठी इंग्लिशचा काय विषय, तर सगळ्या गोष्टी आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। छोटासाच व्हिडिओ मित्रांनो ठेवणार आहोत कारण की मित्रांनो जास्त तुम्ही या गोष्टींमध्ये वेळ वाया नाही घातला पाहिजे। फक्त तुम्ही कुठले जीकेचे प्रश्न आलेत तर जीकेचे प्रश्न का बघायचे मित्रांनो, कारण की एचएससी रिलेटेड प्रश्न जे आहेत ते पुढच्या शिफ्टला विचारले जातात, म्हणून आपण जीकेचे क्वेश्चन जे आहेत ते कव्हर करतो आहोत। ठीक आहे, आणि बाकीचे जे आहेत मित्रांनो तर ते एकदा पॅटर्न तर जो आहे तो सेमच राहतो, फक्त क्वेश्चन अवघड आले की सोपे आले, कोणत्या घटकावर विचारले गेले कोणत्या घटकावर नाही विचारले गेले तेवढं एकदा पाहायचं असतं। ठीक आहे, तर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो सबस्क्राइब करून घ्यायचे, शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचे। तर बघा मित्रांनो शिफ्ट 1 मध्ये तर मॅथ रिझनिंगचा जो पॅटर्न आहे मित्रांनो पहिल्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून जो सुरू झालेला आहे तर सेम आहे, काही बदल झालेला नाही आहे मित्रांनो। तुम्हाला या सगळ्या पीडीएफ पाहिजे असेल तर आपले प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करा, तर तिथे मित्रांनो सगळ्या पीडीएफ जे आहे तुम्हाला अवेलेबल आहे। तर मित्रांनो बघा हाच पॅटर्न जो आहे तो फॉलो केला जातोय आतापर्यंत 3 दिवस, म्हणजे आज तिसरा दिवस आहे परीक्षेचा, हाच पॅटर्न मित्रांनो फॉलो केला जात आहे मॅथ रिझनिंगसाठी। ठीक आहे, तर आजच्या दिवसामध्ये बघा पहिल्या शिफ्टमध्ये अंतर वेग वेळ याच्यावर एक प्रश्न होता, सरळ व्याज चक्रवाढ व्याज। तर बघा मित्रांनो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावर 3 प्रश्न होते, 4 प्रश्न होते मला दोन्ही याच्यावर, कंपाऊंड इंटरेस्टवर 3 आणि सरळ व्याजवर 1 असे 4 प्रश्न आले होते। सरासरीवर 1 प्रश्न होता आणि फार सोपे प्रश्न आले। त्याच्यानंतर नफा तोटा आणि बाकीचे जे टॉपिक सांगितले तर तेच। आणि रिझनिंगचं पण मित्रांनो सेम होतं, जे पहिल्या शिफ्टपासून किंवा पहिल्या दिवसापासून रिझनिंग चालू आहे तशाच पद्धतीने रिझनिंगचं चालू आहे। त्यानंतर मराठीचं पण मित्रांनो तुम्ही ट्रेंड पाहिला असेल तर मराठी सगळे टॉपिक जेवढे पण मराठीचा सिलेबस मित्रांनो आहे तर त्याच टॉपिकवर प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। आता मित्रांनो बघा असं झालंय, म्हणजे असं तुम्ही तरी नका करू, कारण की बाकी मोस्ट ऑफ मुलं जे आहेत ते असंच करतात। कारण की पहिल्या शिफ्टमध्ये आता किंवा 2 दिवस झाले, 2 दिवसामध्ये जे क्वेश्चन विचारले गेलेत, अच्छा चला म्हण विचारली, शब्दार्थ विचारलाय, समास विचारलाय, प्रयोग विचारलाय, अलंकार विचारलाय, मग त्याच टॉपिककडे असं धावत जातात, त्याच टॉपिक करायला पळतात सगळेजण। पण असं करू नका, कारण की मराठी इंग्लिश आणि तुमचा मॅथ रिझनिंग तर सगळ्या टॉपिकवर विचारले जात आहेत तुम्हाला प्रश्न। फक्त राहिला जीकेचा विषय, तर जीकेचा आपण पुढे पाहणार आहोत, मी तुम्हाला ते सांगणार आहे। तर मराठी आणि इंग्रजी मित्रांनो सगळे जे टॉपिक आहेत सगळ्यांच्यावर प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। तर तुम्ही थोडासा ट्रेंड पाहिला तर मराठी बघा 4 ते 5 शब्दसंग्रहावर येतात, म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी, म्हण, वाक्प्रचार याच्यावर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जातात, म्हणजे तुमचे 10 ते 12 प्रश्न तिथे आहेत, 10 ते 12 क्वेश्चन मार्क्स जे आहेत तुमचे तिथे फिक्स झाले। त्यानंतर पुस्तके, लेखक याच्यावर 2-2, 3-3 प्रश्न विचारले जातात, मराठीमध्ये पण जीकेमध्ये तर आहेत, मराठीचे सुद्धा विचारले जातात। ठीक आहे, त्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा अँटोनिम, सिनोनिम्स, त्याच्यानंतर इडियम, फ्रेजेस याच्यावर सुद्धा 2-2, 3-3 प्रश्न असतात, म्हणजे 5-6 प्रश्न तुमचे तिकडे झालेत। तर अशा प्रकारे आणि बाकीचे जे बेसिक ग्रामर जे आहे तर त्याच ग्रामरवर क्वेश्चन जे आहे ते विचारले जातात। ठीक आहे, तर आता काही क्वेश्चन जे आहेत ते विचारले मराठीचे ते आपल्यापर्यंत आलेले विद्यार्थ्यांनी पाठवलेत, तर थोडंसं आपण पाहून घेऊया। तर बघा निर्भीड याला समानार्थी शब्द आणि हृदयरोपण का काहीतरी असा शब्द होता, व्यवस्थित सांगता नाही आला, तर त्याच्यावर एक समानार्थी शब्द होता। त्यानंतर विरुद्धार्थीमध्ये बघा प्रगल्भला विरुद्धार्थी, संतापला रसिक या शब्दांना विरुद्धार्थी। म्हण अशी होती की गावकरी ते रावणकरी अशी एक म्हण होती। शब्दार्थ मित्रांनो आदिमला अर्थ काय होता त्या विचारला होता, त्याचे पर्याय दिले होते। त्यानंतर समास विचारला होता भाजीपाला या शब्दासाठी। त्यानंतर एक वाक्प्रचार विचारला होता की काळ्या दगडावरची रेघ, अशा प्रकारचा एक वाक्प्रचार सुद्धा होता। प्रयोगावर प्रश्न होता, चुकीचे शब्द ओळखा, मिश्र वाक्य अशावर मित्रांनो प्रश्न होते मराठीला। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपण जीकेकडे जाऊया, जीकेचे पाहू कुठले प्रश्न झालेत, कोणते प्रश्न रिपीट होत आहेत का, 2 दिवसामध्ये काही प्रश्न रिपीट झाले का किंवा त्या घटकावर रिपीट झाले का ते आपण पाहूया। तर बघा पहिला सत्यशोधक समाज याची स्थापना मित्रांनो विचारली होती, सत्यशोधक समाजाची स्थापना विचारली होती। तर मित्रांनो वर्ष विचारलं होतं, तर ती वर्ष आहे मित्रांनो 1873, 24 सप्टेंबर 1873 कुणी केलं, महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापना केली होती। त्यानंतर बघा राजाराम मोहन राय यांच्यावर 3 प्रश्न विचारले होते। तुम्ही पाहते समाज सुधारक, इतिहास यांच्यावर मित्रांनो 3 क्वेश्चन आलेले इथं। तर वेदांत अगोदर मी तुम्हाला राजाराम मोहन यांचं सांगतो। तर बघा राजाराम मोहन राय यांचं जन्मवर्ष विचारलं होतं, तर 1972, 22 मे 1972 राजाराम मोहन राय यांचा जन्म झाला होता। तर मित्रांनो त्यांचंच वेदांत गाथा जे ग्रंथ आहे, वेदांत गाथा जो त्यांचं पुस्तक आहे, तर ते पुस्तक कधी प्रसिद्ध झालं असा एक प्रश्न होता, तर ते कधी झालं होतं 1815 मध्ये। आणखी त्यांच्याबाबत काय गोष्टी लक्षात ठेवा, ब्राह्मो समाज त्यांनी एक स्थापन केला होता, कधी केला होता 1828 मध्ये। आणखी एक त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली होती बघा, आत्मीय सभा, तर ती कधी केली होती तर 1814 मध्ये। आणि आणखी त्यांचा मित्रांनो सिद्धांत जो होता, सिद्धांत कोणता होता त्यांचा राजाराम मोहन यांचा, तर मोनोथेसिस म्हणजे काय, एक ईश्वरवाद असा मित्रांनो त्यांचा सिद्धांत होता। आणि त्या सिद्धांतावरच मित्रांनो आत्मीय सभा, ब्राह्मो सभा आणि मित्रांनो बाकीचे त्यांचे ग्रंथ ते सगळे त्याच सिद्धांतावर मित्रांनो त्यांनी लिहिलेले आहेत। ठीक आहे,
त्यानंतर विदर्भ महाआरोग्य सेवा मंडळ, तर याच्यावर नेमका कसा प्रश्न होता तो मित्रांनो समजलेला नाही. तर बघा, विदर्भ महाआरोग्य सेवा मंडळ माझ्या माहितीप्रमाणे तरी अमरावतीला आहे ते, आणि डॉक्टर शिवाजी पटवर्धन यांनी त्याची स्थापना केलेली आहे. इयर मला आठवत नाही, तुम्हाला जर माहिती असेल तर इयर नक्की सांगा खाली. तर याच्यावर काय प्रश्न होता नेमका माहित नाही, परंतु याच्यावर एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र. आता मित्रांनो या ज्या कादंबऱ्या आहेत ना, तर त्या मराठीमधल्या पण आहे पण जीके मधल्या पण आहेत, त्याच्यामुळे मग दोन्हीकडे असू शकतात त्या, परंतु तुम्ही दोन्हीकडे कुठे आलं तरी काय, आपल्याला फक्त उत्तर त्याचं करेक्ट आलं पाहिजे. तर जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र विचारलं होतं. तर माय टेल ऑफ 4 सिटी म्हणजे माझ्या 4 नगरातले माझे विश्व असं त्यांचं एक आत्मचरित्र आहे, ऑटोबायोग्राफी आहे. इंग्लिशमध्ये त्याचं माय टेल ऑफ 4 सिटी असं आहे, आणि मराठीमध्ये जर 4 नगरातले माझे विश्व असं त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यानंतर रथचक्र कादंबरी विचारली होती. तर मित्रांनो या ज्या कादंबऱ्या आहेत ना, आता नारळीकरांचं ही एक आत्मचरित्र आपण कालच मित्रांनो जी PDF दिली सर्वांना, तर त्याच्यानंतर नटसम्राट ते आहे, रथचक्र मला वाटतं की नाही आहे, त्याच्यामध्ये पाहावं लागेल. तर मित्रांनो असेच आणि शिवाजी सावंत यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. तर मित्रांनो ती PDF जर तुम्ही डाउनलोड केली नसेल तर ती PDF मित्रांनो नक्की डाउनलोड करून घ्या. तुम्हाला इथे स्टॅटिक जीके आणि मित्रांनो हे जे 1500 ऑनलाईनर दिले त्याच्यातून सुद्धा प्रश्न पडतात. आता सत्यशोधक समाज आणि राजाराम मोहन राय यांच्यावर जे मित्रांनो प्रश्न आहेत, तर ते प्रश्न याच्यातून आलेले आहेत. तर तुम्ही एकदा जी PDF ही जे वाचले ना, 1500 क्वेश्चन जर वाचले तर त्याच्यातून मित्रांनो तुमचे 4 ते 5 क्वेश्चन जे आहेत ते आरामशीर फिक्स होतात. त्याच्यामुळे मित्रांनो एकदा रीड करा. मोस्ट IMP मित्रांनो याच्यावर जे आहे ते वारंवार क्वेश्चन विचारले जातात. आता ते महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांच्यावर सुद्धा काल प्रश्न होता, त्यांनी कोणतं मासिक सुरू केलं, त्याच्यानंतर महिला विद्यापीठाची स्थापना कुठे झाली, कधी झाली, त्याच्यावर सुद्धा एक प्रश्न होता. तो सुद्धा मित्रांनो याच्यामध्ये प्रश्न आहे. तुम्ही जर वाचला असता तर तुम्हाला लगेच त्याचं उत्तर जमलं असतं. तर अशा प्रकारे मित्रांनो ते जॉईन करून घ्यायचं आहे तुम्ही. काही त्याची फीस पण फार जास्त ठेवलेली नाही, फार थोडीच फी आहे. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आणखी ज्या PDFs आहेत महत्त्वाच्या त्या मित्रांनो आपण टाकलेल्या आहेत. तर रथचक्र कादंबरी कोणी लिहिली, तर श्रीपाद नारायण पेंडसे यांचे मित्रांनो श्री ना पेंडसे यांची रथचक्र कादंबरी आहे. त्यानंतर नटसम्राट सगळ्यांना माहीत असेल, कुसुमाग्रज यांनी कादंबरी लिहिली. तर त्यांचं पूर्ण नाव काय होतं खाली कमेंटमध्ये सांगायचं. नटसम्राट कादंबरी लिहिली कुसुमाग्रज यांनी, तर कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय होतं खाली कमेंटमध्ये सांगायचं. तुम्हाला हे त्यांचं टोपण नाव देखील दिलं जाईल किंवा मग पूर्ण नाव देखील विचारलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर सार्वजनिक काका कोणाला म्हटलं जायचं असा एक प्रश्न होता. तर सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असं म्हटलं जायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मुख्य माहिती आयुक्त कालावधी. तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो हा प्रश्न काल पण होता, परंतु इथे काल काय प्रश्न होता, तर राजीनाम्यावर प्रश्न होता. मुख्य माहिती आयुक्त म्हणजे राज्यासाठी असतो, प्रत्येक राज्याला असतो मुख्य माहिती आयुक्त, आणि त्याचा कालावधी आपल्याला ह्या आजच्या शिफ्टमध्ये विचारलेलं. काल काय विचारलं होतं, तर राजीनामा कोणाकडे देतात, तर ते राज्यपालाकडे देतात. आज विचारलंय की कालावधी, तर त्यांचा टेन्युअर जो असतो वयवर्ष 65 पर्यंत किंवा मग 5 वर्ष, जो मित्रांनो आधी असेल तर तो. अशा प्रकारे मित्रांनो त्यांचा कालावधी असतो. त्यानंतर आणखी एक प्रश्न होता, अशी जंतुनाशक वनस्पती जी सगळीकडे आढळते, म्हणजे भारतात सर्वत्र आढळते, असंच काही ते प्रश्न होता. आता कोणती एक्झॅक्टली नाही सांगता येणार मला, पण प्रश्न ऑप्शन जर असते तर लगेच माहीत पडलं असतं किंवा लगेच उत्तर काढता आलं असतं. त्यानंतर 2011 जनगणना मित्रांनो, भारतात साक्षरता दर विचारला होता. तर किती, 74.04%. सगळ्यांना माहिती आहे, अतिशय सोपा प्रश्न आला होता. राज्याचा दर त्याच्यावर एक प्रश्न होता. असे जनगणनेवर मित्रांनो 2 प्रश्न होते. त्यानंतर असहकार चळवळीवर एक प्रश्न होता. कोणता प्रश्न होता, कशावर विचारला होता ते माहीत नाही पडलं, फक्त असहकार चळवळ. त्याच्यानंतर मित्रांनो फायलम जे आहेत, फायलम विविध प्राण्यांचे जे फायलम आहेत, फायलम तुम्हाला विचारले जातात गट. तर आता पट्टीवर्मचं यावेळेस विचारलं होतं. मागच्या वेळेस कोणतं विचारलं होतं, फुलपाखराचं विचारलं होतं. फुलपाखराचं कोणतं आहे, ऑर्थोपॉड इन्सेक्ट येते. ठीक आहे. तर पट्टीवर्म कशामध्ये येतं, तर एक थ्रेडवर्म आहे. पट्टीवर्म म्हणजेच काय, थ्रेडवर्म. तर ते नेमॅटोडमध्ये येतं. कोणत्या गटामध्ये येतं, नेमॅटोड. आणि मित्रांनो कुठं आढळतं आहे, तर मोस्टली हे ह्युमन इंटेस्टाईनमध्ये आढळतं. आणि हे पट्टीवर्म जे आहे मित्रांनो पॅरासाईट असतात. पॅरासाईट म्हणजे माहिती आहे ना, परजीवी असतात, म्हणजे दुसऱ्यांच्या जीवावर जगणारे असं तुम्ही म्हणू शकता थोडक्यात. म्हणजे त्यांना स्वतःचं अन्न स्वतः मिळवता येत नाही, तर ते दुसऱ्यांच्या याच्यावर म्हणजे स्वतः त्यांच्या अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड असतात, तर त्यांना पॅरासाईट म्हणतात. तसं हे पट्टीवर्म किंवा थ्रेडवर्म जे असतात तर ते आपल्या ह्युमन इंटेस्टाईनमध्ये असतात. ठीक आहे. त्यानंतर राज्यघटनेवर बघा कसे प्रश्न आले होते. त्याच्या अगोदर मित्रांनो आणखी एक प्रश्न बघून घेऊयात. माल्टोजवर एक प्रश्न विचारला होता विज्ञानातला. तर सिंपल शुगर जे आहे, तर सिंपल शुगरचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये कधी होतं असा एक प्रश्न होता. एक्झॅक्टली प्रश्न मित्रांनो कसा आहे सांगता नाही येणार, परंतु सिंपल शुगर आणि माल्टोज असा एक प्रश्न होता. ठीक आहे. त्यानंतर राज्यघटनावर पहा, तर मिनी राज्यघटना कधी कशाला म्हणतात मिनी राज्यघटना, तर 1976ला जी सगळ्यात मोठी दुरुस्ती झाली, घटना दुरुस्ती 42वी, तर त्याला मिनी राज्यघटना म्हणतात. आणि मूलभूत कर्तव्य घटना दुरुस्ती कधी झाली, तीच 42वी, त्यालाच मिनी राज्यघटना म्हणतात. तर त्याच्यावर एक प्रश्न होता. त्यानंतर आर्टिकलवर 3 प्रश्न होते. आता कोणत्या आर्टिकलवर माहीत नाही पडले, जर मित्रांनो जे ते माहीत पडलं, विद्यार्थ्यांकडून माहिती मिळाली की मी या PDF मध्ये ते अपडेट करेल, आणि ही PDF मित्रांनो तुम्हाला कुठे मिळून जाईल, तर प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲपवर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर RTI वर मित्रांनो एक प्रश्न होता. आता करंटमध्ये पहा, करंटमध्ये काय विचारलं होतं, COP27. तर मित्रांनो ही जी परिषद होती, तर या परिषदेवर मला वाटतं पहिल्या दिवशी सुद्धा प्रश्न विचारला होता.
आणि पहिल्या दिवशी असा प्रश्न होता की ही परीक्षा जी आहे ती कुठं झाली, तर ती इजिप्तमध्ये झाली होती. त्याच्यानंतर आजच्या शिफ्टमध्ये आजच्या परीक्षेत पेपरमध्ये काय विचारलं होतं, तर भारताकडून कोण प्रतिनिधी म्हणून गेलं होतं, तर भूपेंद्र यादव म्हणून गेलं होतं प्रतिनिधी. ठीक आहे, प्रतिनिधी म्हणून भूपेंद्र यादव त्या परिषदेला हजर होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात की हे बघा हा एक प्रश्न, त्याच्यानंतर COP 27चा. तर मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीला ॲज इट इज प्रश्न नाही पडत, परंतु त्याच्याशी रिलेटेड त्याच्याशी आजूबाजूचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला GKचं जे आहे ते ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्याची मित्रांनो सगळी माहिती जी आहे सगळा अभ्यास जो आहे मित्रांनो पाहिला पाहिजे की याच्यावर काय काय प्रश्न जे आहे ते विचारले जाऊ शकतात. जसं की 2011 जनगणना झालं, RTI झालं, आर्टिकल झालं, हे तर मित्रांनो चालूच आहे, ते तर विचारलेच जात आहेत. 2-2, 3-3 प्रश्न जे आहेत त्याच्यावर असतातच. त्याच्यानंतर आणखी एक असा प्रश्न विचारला होता की मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो आहे 2022चा, तर तो कुणाला मिळाला, तर तो मित्रांनो अंचदा शरद कमल मित्रांनो टेबल टेनिसपटू आहे, टेबल टेनिस प्लेयर आहे. तर त्यांच्यावर एक प्रश्न होता. आणखी एक कम्प्युटरचा एक प्रश्न विचारला होता की कम्प्युटरचे सिस्टम सॉफ्टवेअर कोणते, सिस्टम सॉफ्टवेअर आणि मला वाटतं काहीतरी थर्ड पार्टी सॉफ्टवेअर असं काहीतरी एखादा प्रश्न असेल तो, तर त्यावर एक प्रश्न विचारला होता. काल एक प्रश्न काय विचारला होता, तर MSG कमांड म्हणजे मेसेजची कमांडवर एक प्रश्न विचारला होता. म्हणजे कम्प्युटरवर सुद्धा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातोय. तर अशा प्रकारे मित्रांनो तलाठी भरतीचा हा पहिल्या शिफ्टमधला पेपर होता. तर मित्रांनो सगळ्या शिफ्टचे जे आहे संध्याकाळी तुम्हाला सेकंड आणि थर्ड तर ते पण मिळून जातील. तुम्ही मागच्या शिफ्टमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले ते जर मित्रांनो तुम्ही पाहिलं नसेल तर मित्रांनो ते तुम्ही पाहून घ्यायचे आणि सगळे एकदा रिवाईज करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला एक अंदाज लागून जाईल. आणि त्यांचे उत्तर सुद्धा मित्रांनो मी दिलेले आहे, त्याच्याशी रिलेटेड काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सुद्धा मी सांगितलेले. व्हिडिओ पाहून घ्या, नाही तर PDF डाउनलोड करून घ्या, काही करा, परंतु मित्रांनो हे सगळे एकदा पाहून घ्यायचे. ठीक आहे, याच्यातून मित्रांनो तुम्हाला अंदाज पण लागून जाईल आणि यातून मित्रांनो तुमचे 3-4 प्रश्न जे आहेत ते सुद्धा फिक्स होऊ शकतात. ॲज इट इज नाही प्रश्न, परंतु त्याच्याशी रिलेटेड प्रश्न जो आहे तो येत असतो. ठीक आहे, तर चला मित्रांनो व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करून घ्या. तर मित्रांनो तिथून सुद्धा प्रश्न आलेला, आपण टेलिग्राम क्विजला जे प्रश्न घेतलेले आहेत त्याच्यातून सुद्धा खूप प्रश्न पडलेले आहेत. तुम्ही जर जाऊन पाहिलं तर तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, तर चला थांबतोय आपण. धन्यवाद, बाय ऑल ऑफ यू.